मित्रांनो बघा, टीईटी 2019 ला हा आपला प्रश्न आलेला आहे बघा. प्रश्न वाचून घेऊ आपण. याच्यामध्ये एक्स न वापरता आपण दुसऱ्या अप्रोचनं कसा प्रश्न करायचा ते बघूया आता. बघा, 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 वर्ष होते. जर सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान असेल तर राजूचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल विचारले. राजूचं इथून पुढे 5 वर्षानंतरचं वय विचारलंय. मग मित्रांनो आधी आपल्याला आजचं वय काढावं लागेल. मग त्यांनी काय दिलंय आपल्याला? त्यांनी 4 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज दिली. मग मित्रांनो बघा, 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज बघा. सुमित आणि राजू आहेत बरं का, यांच्या 4 वर्षापूर्वीचे वयाची बेरीज किती दिली? 31. मग मित्रांनो आजची बेरीज काढायची तर कशी करावं लागेल? सुमितच्या वयात पण 4 वर्ष मिसळावं लागतील, राजूच्या वयात पण 4 वर्ष, म्हणजे किती झाले? 4 आणि 4 8. म्हणजे आजच्या त्यांच्या वयाची बेरीज किती आली? 31 आणि 8 किती मित्रांनो? 39. मग त्यांची आजची बेरीज किती आली? बघा, आजची बेरीज आली 39 वर्ष. मग मित्रांनो बघा, आता इथे एक्स वापरीत बसू नका. बघा ते काय म्हणले, जर सुमित राजू पेक्षा 3 वर्षांनी लहान असेल, म्हणजे त्यांच्या दोघांच्या वयातला फरक दिलाय. म्हणजे बघा सुमित लहान आहे बरं का. मग काय करू? राजू इकडे लिहू आणि सुमित हे काय लहान आहे. किती वर्षांनी? 3 वर्षांनी. इथंच आपलं गणित सुटतं बघा. त्यांची बेरीज दिली, इथं वजाबाकी दिली. तुम्हाला सर्वांना माहिती, तुम्ही शिक्षक आहात. बघा काय, जर दोन संख्यांची बेरीज दिली असेल, दोन संख्यांची फरक दिला असेल, वजाबाकी दिली असेल, तर मोठी आणि छोटी संख्या आपण काढू शकतो. कशी? मोठी काढायची म्हणली तर यांची बेरीज करायची, भागिले 2 करायचे. 39 आणि 3 42. 42 भागिले 2 करा 21. म्हणजे मोठा आला 21 वाला आणि बारका काढायचा असेल तर वजाबाकी करा. 39 वजा 3 किती मित्रांनो? 36. 36 वजा 2 करा, किती येते? 18. 36 भागिले 2 करा 18. बघा हे आलं 18. बघा दोघांच्या वयातला फरक 3 आहे का? आहे. आता विचारले काय? राजूचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल? राजू मोठा आहे म्हणजे 21 राजूचा असेल. 21 अधिक 5 किती? 26. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 4 येणार. धन्यवाद.